हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पूजा आणि समरचा खेळ संपलाय. ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो, शेवटी तो क्षण आलाय आणि पूजा आणि समरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. कृष्णाने पूजा आणि समरची अशी जिरवली की या दोघांनी सगळ्यांसमोर आपले गुन्हे मान्य केले. हात जोडून कृष्णाची माफी मागितली. पण कृष्णाने त्यांना माफ केलं नाही. कृष्णाने समरच्या सणसणीत मुस्काटात मारली. त्यानंतर बाळजाबाईने पूजा आणि समर या दोघांना घरचं नौकर बनवलंय आणि आता हे दोघे घरातील सगळी कामं करणार आहेत. त्यांनी मोलकरणीसारखे कपडे घातले आहेत, पूजाने साडी नेसली आहे आणि आता त्यांचा चांगला छळ केला जाणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळेजण रांगणे पाटलांच्या गोदामात असतात आणि पूजा ही सगळ्यांसमोर येते. पूजाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. पूजा सुखरूप आहे हे पाहून सावित्रीला खूप आनंद होतो. सावित्री ढसाढसा रडू लागते. पूजाला जवळ घेते आणि म्हणते, पिला तू सुखरूप आहे ना? खरंच तुला सुखरूप पाहून मला खूप बरं वाटलं. नाहीतर क्षणभरासाठी माझाच जीव गेला होता. माझ्या पिलाला काही झालं की काय अशी भीती मला वाटत होती. पिला तू बरी आहेस ना? बोल ना पिला, बोल ना. पण पूजाची बोलती बंद झालेली असते. कृष्णाने तिची अशी ठासली आहे ना की एक शब्द बोलण्याची तिची हिंमत होत नाही. समरला सुद्धा कळतं सगळं काही आपल्या हातून गेलंय, खूप मोठा पोपट झालाय आपला. आणि मग आढळराव समरला विचारतात, काय समर, मग काय करायचं तुमचं, बोला. समरला काय बोलावं ते कळतच नाही. आढळराव चिडून म्हणतात, तशी तर माझी इच्छा आहे तुला येथे उलटा टांगून स्वतःच्या हाताने तुझी तांबडी लोळवावी. पण कसं आहे ना, मला स्वतःचे हात घाण नाही करायचे, कारण तुझ्या अंगाला हात लावून माझ्या हातालाच विटाळा लागल. आढळरावांचं हे रौद्ररूप पाहून समर, पूजा, सावित्री चांगलेच घाबरतात. आढळराव म्हणतात, अरे लाज नाही का वाटत तुला? 2 दिवसांपूर्वी तुझी जन्मदाते आईचा मृत्यू झालाय, अजून तिच्या अस्थींचं विसर्जन नाही केलं आपण, आणि तुला ही अवदसा सुचायलीये. या बयेच्या नादाला लागून घरच्या सुनेचा जीव घ्यायला निघालास तू. कृष्णाला मारायचा प्रयत्न केला, कृष्णाचा जीव घ्यायचा डाव रचलास तू. लाज नाही वाटत का? सगळ्यांना आपला प्लॅन माहिती आहे हे पाहून समरला जबर धक्का बसतो. दुष्यंत, कृष्णा, बाळजाबाई सगळे त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात. आढळराव म्हणतात, अरे काय संपत्ती संपत्ती संपत्ती, पैसा, अडका, जमीन, जुमला, व्यवसाय यासाठी तुम्ही घरच्या माणसांचे जीव घ्यायला निघालात, कृष्णाचा जीव घ्यायला निघाला. अरे लाज नाही वाटत का तुला? ज्या कृष्णाने तुला तुझा हक्क मिळवून दिला, तुला तुझ्या आईला या घरात आणलं, तिने तुमच्यासाठी एवढं केलं, एवढे उपकार केले तुमच्यावर, आणि तिच्याच जीवावर उठले तुम्ही. समर म्हणतो, नाही आबा, कुणीतरी आम्हाला फसवतंय, हे सगळं खोटं आहे, आम्ही असं काही केलेलं नाहीये, आमच्यावर विश्वास ठेवा. आणि खरंच आम्ही असं काहीच केलेलं नाहीये. समोर खोटं बोलतोय हे ऐकून कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा पुढे येते आणि समरच्या सणसणीत मुस्काटात मारते. समरचा विश्वासच बसत नाही की कृष्णाने माझ्या थोबाडीत मारली आहे. बिचारी पूजा तोंड सोडून हे सगळं सहन करते. पण सावित्री, भक्ती सगळ्यांना जबर धक्का बसतो की कृष्णाने समरच्या सणसणीत मुस्काटात मारली आहे. कृष्णा चिडून म्हणते, अरे अजून किती खोटं बोलाल? लाज नाही वाटत का खोटं बोलायला? स्वतःच्या जन्मदात्या बापाला खाली पाडण्याचा प्रयत्न केला तू, आणि आता येथे खोटं बोलतोय की आम्ही असं काही केलेलं नाहीये. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, काय कृष्णा, हे काय बोलायलीस तू? या दोघांनी आढळरावांना खाली पाडलं होतं. कृष्णा सांगते, होय बाळजाबाई, आबा जे खाली पडले होते ना अंगणात, त्यात काकीसाहेबांची काहीच चूक नव्हती. हा या समर आणि पूजाचा प्लॅन होता. त्यांनी जाणून बुजून असं केलं होतं, म्हणजे मी न केलेल्या चुकीचं खापर माझ्या डोक्यावर फोडता येईल. पूजा आणि समरला आठवतं की त्या दोघांनी कसं अंगणात घराच्या बाहेर तेल सांडलं होतं आणि या तेलावर पडूनच आढळरावांचा पाय सटकला होता. आणि मग पूजा आणि समरने मायक्रोवेव्हचं टेम्परेचर वाढवून कृष्णाने चूक केली असं सगळ्यांसमोर सिद्ध केलं होतं.
कृष्णा सांगते, समर, खरंच लाज आहात तुम्ही, लाज. तू या पूजेच्या नादाला लागून ना स्वतःच्या जन्मदात्या बापाचा सुद्धा विचार नाही केला. त्या दिवशी त्यांना काही लागलं असतं, डोक्याला लागलं असतं, काही झालं असतं तर काय केलं असतं? आणि तुला हेच वाटत असेल ना की हे सगळं मला कसं माहीत, मला कसं कळलं? तर ते काय आहे ना, तू एका बोक्याला पाठवलं होतं दूध प्यायला, पण त्या बोक्याने दूध पिता पिता सगळं दुधाचं पातेलंच स्वतःच्या अंगावर पाडून घेतलं. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की कृष्णा नेमकं काय सांगतेय. समरचा सुद्धा विश्वास बसत नाही. आणि मग कृष्णा झालेला सगळा प्रकार सांगते की थोड्या वेळ आधी या गोडाऊनमध्ये काय घडलं होतं. जेव्हा कृष्णा या सगळ्या गोण्यांच्या पुढे होती आणि पूजा या गोण्यांच्या मागे होती आणि कृष्णाच्या अंगावर या गोण्या पाडायच्या म्हणून पूजाने जी खालची गोणी होती ती मोठ्या वेळाने फाडून टाकली आणि त्याच्यातील सगळा मका हा खाली पडत होता. तेव्हा हा मक्याच्या सगळ्या गोण्या कृष्णाच्या नाही तर चक्क पूजाच्या अंगावर पडल्या आणि पूजा या सगळ्या गोण्यांखाली दबली. आणि कृष्णा ही गोडाऊनच्या बाहेर जात होती. तेवढ्यात तिला पूजाच्या ओरडण्याचा आवाज आला, आ. कृष्णा ही पुढे येऊन पाहते तर पूजा ही सगळ्या गोण्यांखाली दबलेली असते. तिच्या तोंडावर गोणी पडलेली नसते, पण अंगावर, पायावर, पोटावर सगळ्या गोण्या पडलेल्या असतात आणि इतक्या वजनदार गोण्या पडलेल्या असल्यामुळे तिला हलता येत नाही आणि तिचा श्वाससुद्धा गुदमरत असतो. हे सगळं पाहून कृष्णा खूप घाबरते. पूजा म्हणते, कृष्णा वाचव, मला वाचव, माझ्या अंगावरच्या गोण्या बाजूला काढ, मला श्वास घेता येत नाहीये, लवकर वाचव मला कृष्णा, लवकर वाचव. आणि मग कृष्णा तर चांगलीच आहे बिचारी. कृष्णा लगेच तिच्या अंगावरच्या 1-2 गोण्या बाजूला काढून फेकते. पण तेवढ्याच कृष्णाच्या लक्षात येतं की या गोण्या पूजाला माझ्या अंगावर पाडायच्या होत्या, माझा जीव घ्यायचा होता, पण चुकून तिच्या अंगावरच या गोण्या पडल्या आहेत. आणि कृष्णा थांबते, गोण्या काही हलवत नाही. पूजा म्हणते, अगं कृष्णा काय करते, लवकर गोण्या बाजूला कर, जीव चाललाय माझा, जर लवकर गोण्याने काढल्या ना तर गुदमरून मरेल मी, कृष्णा लवकर बाजूला काढ, प्लीज लवकर बाजूला काढ. आणि मग कृष्णा पूजाला सगळ्यात भारी प्रश्न विचारते, पूजे, जर आज तुझ्याऐवजी मी या गोण्यांखाली दबलेली असते आणि मी जर तुला अशी विनंती केली असती की पूजे मला वाचव, या गोण्या बाजूला काढ, तर तू या गोण्या बाजूला काढल्या असत्याच का, माझा जीव वाचवला असता का? आणि या प्रश्नाचं उत्तर पूजाकडे नसतं. पूजा म्हणते, कृष्णे अगं हे बोलण्याची ती वेळ नाही आहे, या गोण्या लवकर बाजूला काढ, माझा जीव जाईल, वाचव मला कृष्णा, वाचव प्लीज, मी तुला हात जोडते, तुझ्या पाया पडते, विनंती करते, प्लीज या गोण्या बाजूला काढ. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी असतो. ते म्हणतात ना की दुसऱ्यासाठी खड्डा खणला की आपण स्वतःच त्यात जाऊन पडतो. पूजाचं आज तेच झालंय. तिने कृष्णासाठी खड्डा खणला आणि ती स्वतःच या खड्ड्यात जाऊन पडली आणि आता बाहेर येण्यासाठी हात मागतीये, पण कृष्णाने तिची चांगली जिरवली. कृष्णा म्हणते, पूजे मी यातून तुला बाहेर नाही काढणार, तू मर, तुझ्यासारखी मुलगी, तुझ्यासारखी बाई या जगात नसलेलीच बरी, कारण तू जर जगली तर माझा जीव घेशील, माझ्या कुटुंबाचा जीव घेशील, आणखीन किती जीव घेशील देव जाणे, त्यापेक्षा तू मेलेलीच बरी. असं म्हणून कृष्णा चक्क गोडाऊनमधून निघून जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कृष्णाचं हे रूप आजपर्यंत आपण कधीच पाहिलं नव्हतं. पूजा ओरडते, नाही कृष्णे, प्लीज प्लीज, मी तुझ्या पाया पडते, प्लीज येथून जाऊ नको, मी असं यानंतर कधीच वागणार नाही, मी तुला कधीच त्रास देणार नाही, पण मला असं सोडून जाऊ नको, प्लीज ऐक ना माझं. कृष्णा म्हणते, ठीक आहे, पण तुला यातून बाहेर काढण्याआधी तू तुझ्या पापांचा पाढा वाचून दाखवायचा. आजपर्यंत तू माझ्या विरुद्ध, संपूर्ण कुटुंबाविरुद्ध काय काय कटकारस्थानं केली आहेत ती सगळी बोलून दाखवायची, तरच मी तुला बाहेर काढेल. पूजा म्हणते, अगं या गोण्या तर आधी बाजूला कर, मला श्वास घेता येत नाहीये, तू मला बाहेर काढ, मी सगळं सांगते. पण कृष्णा तिचं काही ऐकत नाही आणि म्हणते, एवढ्यात मरण्यासारखी नाही आहे तू, नको टेन्शन घेऊ, आहे मी येथे, तू सगळं खरं खरं सांग, मग मी तुला बाहेर काढेल. पूजाचा नाईलाज होतो आणि मग पूजा एक एक करून आपल्या सगळ्या पापांचा पाढा वाचून दाखवते. पूजा सांगते, कृष्णा हे खरं आहे, आम्ही अनेकदा तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, मी आणि समर तुझ्या जीवावर उठलो होतो, कारण जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत आम्हाला रांगणे पाटलांच्या घराची सत्ता मिळणार नाही, आम्हाला या घरावर आपला हक्क दाखवता येणार नाही हे आम्हाला माहीत होतं. म्हणूनच आज आम्ही प्लॅन बनवला होता तुझा जीव घेण्याचा, या गोण्यांखाली दबून तू मरावी आणि या गोडाऊनला आग लावायची
असा आमचा प्लॅन होता. हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्का बसतो. पूजा सांगते, फक्त एवढंच नाही तर तो ज्योतिषी, आपले गुरुजी या सगळ्यांना मी आणि समरने सांगितलं होतं. हा आमचाच प्लॅन होता की तुझ्या हातून 5 चुका घडतील आणि मग घरात कोणास तरी मृत्यू होईल. आणि तुझ्याकडून या ज्या 5 चुका झाल्यात ना, त्यासुद्धा तुझ्याकडून नाही झाल्या, तर आम्हीच या सगळ्या चुका तुझ्याकडून घडून आणल्या. त्या दिवशी आबा पडले ते आम्हीच तेल सांडलं होतं. मग आम्हीच घरात सगळ्या काही गोष्टी केल्या. ते दुधामध्ये कॉक्रोच टाकणं, मग ओव्हनचं टेम्परेचर वाढवणं, तिजोरीच्या चाव्या चोरणं, ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक फाडणं, हे सगळं आम्हीच केलं होतं. पूजाचे हे सगळे काळे कारनामे ऐकून कृष्णाला जबर धक्का बसतो. पूजा म्हणते, कृष्णे प्लीज, मी तुला सगळं सांगते, मी तुला सगळं सांगितलं आहे, मला बाहेर काढ, खूप त्रास होतोय, मला श्वास घेता येत नाही आहे, प्लीज कृष्णा, प्लीज मला बाहेर काढ. आणि पूजा ही तडफडत असते. तिने तिच्या पापांचा सगळा काळा चिठ्ठा वाचून दाखवलेला असतो. कृष्णाला तिचा खूप राग येतो, पण शेवटी कृष्णा ही चांगली आहे, मालिकेची हिरोईन आहे, त्यामुळे समोरच्याने कितीही मोठा गुन्हा केला तरी ती त्याला वाचवणारच, मोठं मन दाखवणारच. कारण मन मोठं असलं की सगळं काही सामावून घेता येतं. नाहीतर कृष्णाच्या जागी दुसरं कोणी असतं तर पूजाला मरू दिलं असतं, वाचवलं नसतं एवढी सगळी पापं केल्यानंतर. आणि मग कृष्णा हे सगळं सर्वांना सांगते की नेमकं थोड्या वेळाआधी या गोडाऊनमध्ये काय घडलं होतं. हे सगळं ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो. पूजा मान खाली घालून उभी राहते. आणि मग बाळजाबाई पूजाला विचारते, पूजे काय करायचं तुझं आता, सांग, बोल. पूजा आणि समर काहीच बोलत नाही. आढळराव चिडून म्हणतात, काय करायचं काय करायचं, अशा सापाच्या पिल्लांना आहे ना वेळीच ठेचलं पाहिजे, नाहीतर ते तुम्हाला डसल्याशिवाय राहत नाही, तुमचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. नाही नाही नाही, आता या दोघांना सोडायचं नाही. आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल करायचा आणि या दोघांना पोलिसांच्या हवाली करायचं, त्यांना कायमचं जेलमध्ये सडवायचं. पूजा आणि समरला जबर धक्का बसतो. आढळराव म्हणतात, अरे कायम नुसता पैसा, संपत्ती, सत्ता, काय, अरे हे सगळं मिळवण्यासाठी ना त्या लायकीचं बनावं लागतं. कृष्णाने गावची सत्ता मिळवली ना तर जन्मापासून या गावसाठी झटली आहे ती. गावातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक माणसाला तिने मदत केली आहे. आणि तिच्या या मेहनतीमुळे, तिच्या चांगल्या स्वभावामुळे गावकऱ्यांनी तिला हे बक्षीस दिलं आहे, गावची सरपंच बनवलं आहे. ती काय रांगणे पाटलांची सून आहे म्हणून ती गावची सरपंच नाही बनली आहे, बाळाला हरून गावची सरपंच बनली आहे, हे लक्षात ठेवायचं. पण तुमच्या डोक्यात आहे ना शेण भरलंय, शेण. ज्यांच्या डोक्यात मेंदू असतो ना त्यांना समजावून काही फायदा असतो. ज्यांच्या डोक्यात शान भरलेलं असतं त्यांना किती पण बोला, किती पण समजून सांगवा, त्यांचं काहीच होत नाही, त्यांना फरक पडत नाही. आणि समर, तुला लाज नाही वाटत का रे? 26 वर्ष या कुटुंबापासून दूर राहिला तू, आत्ता कुठे तुला हे सगळं मिळालं आणि या बयेच्या नादाला लागून या कुटुंबाच्या सुनेच्या जीवावर उठलास तू, तिचा जीव घ्यायला निघाला. आज तिचा जीव घेतलास, उद्या आमच्या सगळ्यांचा जीव घेतला असतास तू. पूजा आणि समर खूप दुःखी होतात, कदाचित दुःखी असल्याचं नाटक करतात, माना खाली घालतात. आणि दुष्यंत म्हणतो, पूजा, समर, तुम्हाला काय वाटलं, आम्हाला हे सगळं माहीत नव्हतं? आम्हाला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं. तुम्ही दोघे काय कटकारस्थान करताय ना, आम्हाला आधीच कळलं होतं. तुम्ही त्या गुरुजींना, आपल्या रांगणे पाटलांच्या जुन्या गुरुजींना सुद्धा त्यांच्या मुलीला मारण्याची धमकी दिली तुम्ही आणि त्यांच्याकडून ते सगळं बोलून घेतलं. पूजा आणि समरचा विश्वासच बसत नाही की कृष्ण आणि दुष्यंतला हे सगळं माहिती आहे. दुष्यंत सांगतो, तुम्ही जेव्हा त्या गुरुजींना घरी हे सगळं बोलायला सांगितलं ना, त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं होतं भेटायला आणि मग सगळं सत्य सांगितलं. कृष्णा आणि दुष्यंत झालेला सगळा प्रकार सांगतात की गुरुजींनी कृष्ण आणि दुष्यंतला भेटायला बोलून घेतलं. कृष्णा त्यांना विचारते, काय झालं गुरुजी, तुम्ही मला भेटायला बोलवलं आहे? दुष्यंत म्हणतो, बोला ना गुरुजी, तुम्ही खूप घाबरलेले दिसताय. आणि मग हे गुरुजी सांगतात, कृष्णा, दुष्यंत सरकार, आजपर्यंत मी नेहमी नीतीने वागलो, कधीच कोणतं पाप केलं नाही, कधीच कोणतं वाईट काम केलं नाही. पण आता या वयात मला माझ्या मुलीसाठी, माझ्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी एक मोठं पाप करावं लागलं. कृष्ण आणि दुष्यंतला काही कळतच नाही आणि गुरुजी त्यांना झालेला सगळा प्रकार सांगतात की आता मी तुमच्या घरी येऊन कृष्णाबद्दल जे भाकीत सांगितलं ते खोटं आहे.
आणि मला हे खोटं बोलण्यासाठी समरने धमकी दिली होती. जर मी असं खोटं बोललो नाही तर तो माझ्या मुलीला मारून टाकेल अशी धमकी त्याने मला दिली. म्हणून मी हे सगळं खोटं बोललो. पण हे खोटं मला सहन झालं नाही म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. पण अजूनही माझं नाव घेऊ नका, नाहीतर तो समर मला आणि माझ्या कुटुंबाला संपवून टाकेल. कृष्ण आणि दुष्यंत त्यांना विश्वास देतात की आम्ही तुमचं नाव कोठेच घेणार नाही, तुम्ही काळजी करू नका. गुरुजी म्हणतात, मला खरंच माफ करा. गुरुजी हात जोडून या दोघांची माफी मागतात आणि तेथून निघून जातात. समर आणि पूजाचा विश्वासच बसत नाही की कृष्ण आणि दुष्यंतला केव्हापासून हे सत्य माहिती आहे, पण त्यांनी अजून कोणालाही सांगितलं नव्हतं. कृष्णा म्हणते, तुम्हाला दोघांना धक्का बसला असेल ना की हे सगळं आम्हाला कसं कळलं, आणि आज गोडाऊनमध्ये तुम्ही माझा जीव घ्यायला निघाला होता, हे कसं कळलं आम्हाला. तर आम्हाला हे आधीपासूनच माहीत होतं, कारण जयकांत आणि मैनावती काकी या तुमच्या बाजूने नाही आहे, तर त्या आमच्या बाजूने आहेत. त्यांनी फक्त तुमची साथ देण्याचं नाटक केलं आणि आम्हाला तुमचं सगळं कटकारस्थान, तुमचं सगळं सत्य सांगितलं. पूजा आणि समोरच्या पायाखालची जमीनच सरकते. जयकांत हसू लागतो. जयकांतने या दोघांची चांगलीच ठासली आहे. कृष्णा सांगते की जयकांत आणि काकीसाहेबांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमचा नेमका प्लॅन काय आहे, आणि तुम्ही दोघे मला याच गोडाऊनमध्ये गोण्यांखाली ठेचून मारणार आहात. कृष्णाने हे सत्य सांगितल्यानंतर आढळराव बाळजाबाई खूप चिडतात. बाळजाबाई म्हणते, बस झालं आता. या दोघांना आहे ना आता सोडायचं नाही. या दोघांना कायमची शिक्षा द्यायची, त्यांची नांगी चांगली ठेचायची. सगळ्यांना हे पटतं. समर म्हणतो, नाही 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 नाही, खरंच आमची खूप मोठी चूक झाली, आम्ही मान्य करतो ना. आबा, बाळजाबाई, दुष्यंत, कृष्णा, 26 वर्ष मी उपेक्षिताचं जीवन जगलो. खरंच मी या सगळ्या संपत्तीपासून, प्रॉपर्टीपासून लांब राहिलो. त्यामुळे मला जेव्हा हे सगळं दिसलं तेव्हा असं वाटलं की या सगळ्यावर फक्त माझा हक्क आहे. त्यामुळे मी कृष्णाविरुद्ध हे सगळं केलं, दुष्यंत विरुद्ध हे सगळं केलं. खरंच माझी खूप मोठी चूक झाली. आढळराव म्हणतात, नाही नाही नाही, आता माफी मागून काही फायदा नाही आहे. आता तुम्हाला शिक्षा मिळणारच. तुम्हाला या सगळ्या पापांची फळं भोगावी लागणारच. समर म्हणतो, हो मला मान्य आहे, आमची खूप मोठी चूक झाली आणि आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. खरंच आबा, माफ करा मला, मी खूप चुकीचा वागलो आहे. माझ्या डोक्यामध्ये ही सगळी सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य मिळवण्यासाठी मी काही केलं. खूप मोठी मोठी पापं केली आहेत मी. मला माफ करा. मला उपरती झाली आहे. मला माझी चूक कळली आहे. प्लीज मला माफ करा. पूजा म्हणते, हो, आणि मलासुद्धा माझी चूक कळली आहे. आजपर्यंत मी सुद्धा खूप चुकीचं वागले. या सगळ्या संपत्तीसाठी मी नाही ती कामं केली. कृष्णा काहीच बोलत नाही, तर आढळराव हसू लागतात. ही खोटं बोलतीये हे त्यांना माहिती आहे. पूजा म्हणते, कृष्णा खरंच मला माफ कर. लहानपणापासून मी तुझ्याशी खूप वाईट वागली आहे. मला खरंच माफ कर. प्लीज प्लीज मला असं काही करू नको. मी खूप मोठी चूक केली आहे. असं म्हणून पूजा चक्क कृष्णासमोर हात जोडते आणि म्हणते, कृष्णा मी हात जोडून तुझी माफी मागते. मला माफ कर. समर म्हणतो, हो, आम्ही यानंतर असं परत कधीच करणार नाही. आम्ही एकदम गुण्यागोविंदाने राहू, सुखाने राहू. असा वाईट करण्याचा, सत्ता संपत्तीचा लोभ आमच्या मनात परत कधीच येणार नाही. पूजा म्हणते, हो, आम्हाला काही नको आहे. आम्हाला ही सत्ता, संपत्ती, प्रॉपर्टी काही नको आहे. आम्ही यानंतर कधीच कारस्थान करणार नाही, कधीच वाईट वागणार नाही. मी तुमच्यासमोर हात जोडते, पण मला माफ करा. प्लीज मला माफ करा. आम्ही असं करणार नाही, पण आम्हाला पोलिसांच्या हवाली करू नका. आम्हाला पोलिसांमध्ये देऊ नका, जेलमध्ये टाकू नका. प्लीज. पूजा विनवणी करत असते. समरसुद्धा हात जोडून उभा राहतो, माफी मागतो. पण दुष्यंत म्हणतो, पूजा टू लेट, खूप उशीर झाला आहे. आता ही माफी मागून काही फायदा होणार नाही आहे. हे सगळं कांड करण्याआधी, ही सगळी पापं करण्याआधी तू विचार करायला हवा होता की पकडली गेलीस तर तुझ्याबरोबर काय होऊ शकतं. पूजाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग सावित्री म्हणते, सरकार आता लेकरांची चूक झाली आहे आणि ते माफीसुद्धा मागताय. प्लीज त्यांना माफ करा. त्यांच्याबरोबर असं करू नका. त्यांना जेलात टाकू नका. अहो यानंतर ते असं करणार नाही. प्लीज त्यांना माफ करा. आढळराव सावित्रीकडे रागारागाने पाहतात. तेवढ्यात भक्ती म्हणते, तू तर गप्पच बस. कारण हे सगळं तुला माहीत होतं तरीसुद्धा तू गप्प बसलीस, त्यांची साथ दिलीस. सावित्रीला सगळं माहीत होतं
हे समजल्यावर कृष्णा आढळरावला खूप राग येतो. तर सावित्री नेहमीप्रमाणे भक्तीला गप्प बसवते. ए भक्ते, गप्प बस तू. स्वतःचा संसार तर सांभाळता आला नाही, तुझा नवरा नाही तुला सोडून दिलं आणि आता स्वतःच्या बहिणीच्या संसाराची वाट लावतीये. तोंड बंद कर. आणि सावित्री परत म्हणते, सरकार माफ करा माझ्या पूजेला, माफ करा माझ्या जावई बापूला. कृष्णा चिडून म्हणते, आय तू गप्प बसायचं. हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे आणि तू मध्ये बिलकुल बोलायचं नाही. तुझा काही संबंध नाहीये. सावित्रीची बोलतीच बंद होते. आणि मग कृष्णा म्हणते, तुम्हाला दोघांना माफी नाही. तुमच्या दिमतीला आता पोलीस असतील. जेलात जायचं आणि आयुष्यभर जेलमध्ये सडायचं. माझ्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवते आणि तुम्हाला दोघांना जेलमध्ये धाडते. समर आणि पूजा खूप घाबरतात. समर म्हणतो, कृष्णा खरंच आमची खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ कर, पण आम्हाला जेलमध्ये नको धाडू, पोलिसांना नको बोलू. अगं आमच्या डोक्यात शान भरलं होतं म्हणून आम्ही हे सगळं केलं. आम्हाला अक्कलच आली नाही की आम्ही हे काय करतोय. तू आम्हाला वाटेल ती शिक्षा दे, पण पोलिसांना नको कॉल करू, पोलिसांना नको सांगू. प्लीज कृष्णा प्लीज, असं नको करू. असं म्हणून समर हात जोडतो. सगळेजण त्यांच्याकडे रागारागाने पाहत असतात. मग पूजा हात जोडते. कृष्णा प्लीज, तुला हवी ती शिक्षा दे. हवं तर मला मार, मला काही पण कर, परंतु पोलिसांमध्ये नको देऊ, जेलात नको टाकू. आम्हाला जेलमध्ये नाही जायचं. माझं आणि समरचं संपूर्ण आयुष्याचं वाटोळ होईल. आमचा संसार कसा होणार. आम्ही खूप स्वप्न पाहिली आहेत. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. प्लीज कृष्णा प्लीज. असं म्हणून पूजा हात जोडते आणि ढसाढसा रडू लागते. कृष्णाला खूप वाईट वाटतं. पूजा समर हे दोघे हात जोडून ढसाढसा रडत असतात. कृष्णाची माफी मागत असतात. दयायाचना क्षमायाचना करत असतात की नको, आम्हाला जेलमध्ये नको पाठवू, पोलिसांना नको सांगू. पण कृष्णा काहीच बोलत नाही. आढळराव, दुष्यंत सगळे त्यांच्याकडे रागारागाने पाहत असतात. समर म्हणतो, आढळराव, बाळजाबाई, कृष्णा, दुष्यंत, आम्ही खरंच तुमच्याशी खूप वाईट वागलो आहोत. एवढा वेळ माफ करा आम्हाला. यानंतर आम्ही अशी चूक परत कधीच करणार नाही. फक्त एकदा माफ करा आम्हाला. आम्ही तुम्हाला चांगले बनवून दाखवू. यानंतर आमच्याकडून अशी चूक होणार नाही. कृष्णा म्हणते, कसं आहे ना समर, पूजा, आपल्या माणसांवर आपण जेवढं प्रेम करतो ना, प्रेम करायला माया करायला जास्त त्रास होत नाही, परंतु आपल्या माणसाला शिक्षा द्यायला मात्र खूप त्रास होतो. माझंसुद्धा तेच होतं आहे. तुम्ही माझी माणसं आहात आणि तुम्हाला कशी शिक्षा करायची तेच मला कळत नाही आहे. तर दुष्यंत म्हणतो, पण शिक्षा तर करावीच लागेल, कारण त्याशिवाय ही माणसं सुधारायची नाही. आणि खरं सांगायचं तर मला असंही वाटतं की शिक्षा करूनसुद्धा ही माणसं सुधारायची नाही, कारण ही सुधारण्यातली नाहीच आहे. काहीही करा, म्हणजे दगडावर कितीही डोकं आपटलं तरी आपलंच डोकं फुटतं, दगडाला काही होत नाही. पूजा आणि समर माना खाली घालतात. आणि मग बाळजाबाई म्हणते, पण या दगडांना मी अशी शिक्षा करणार ना की यावेळेस दगडच कायमचा फुटेल आणि पुन्हा एकदा तो दुसऱ्याचं डोकं फोडण्याची हिंमत करणार नाही. कृष्णा, या दोघांना तू शिक्षा देणार नाहीये, तर या दोघांना मी शिक्षा देणार आहे. बाळजाबाई ही आता काय शिक्षा देते असं सगळ्यांना वाटतं. आणि बाळजाबाई पूजाला म्हणते, पूजे, आजपर्यंत तू कृष्णाला खूप त्रास दिला, खूप म्हणजे खूप त्रास दिला. कृष्णाला हिणवलं की तू या घरची मोलकरीण आहेस, तू अवदसा आहेस, पांढऱ्या पायाची आहेस, तुझा या घरावर हक्क नाहीये, मी औरस सुनेन, तू नावरस सुने, काय काय नाही नाही ते बोलली. कृष्णाविरुद्ध तोंड सूक घेतलं, कृष्णाला त्रास दिला आणि आता ते सगळं तुला भोगावं लागणार आहे. हीच तुझी शिक्षा आहे. बाळजाबाई नेमकं कोणत्या शिक्षेबद्दल बोलतीये हे कोणालाच कळत नाही. आणि मग बाळजाबाई पूजा आणि समरला सांगते की आजपासून रांगणे पाटलांच्या घरात जेवढे गडी आहेत, नौकर आहेत, खरं सांगायचं तर रांगणे पाटलांच्या घरात एकच नौकर आहे, माधव काका. ते सुद्धा काय काम करतात त्यांचं त्यांना माहीत. सगळं काम तर एकटी कृष्णाच करते. पण बाळजाबाई असं सांगते की रांगणे पाटलांच्या घरात जेवढे घरगडी नौकर आहेत त्या सगळ्यांना आजपासून भर पगारी सुट्टी. आणि आता या घरात घरगडी म्हणून तुम्ही दोघांनी काम करायचं. समर आणि पूजाला जबर धक्का बसतो. त्यापेक्षा मोठा धक्का सावित्रीला बसलेला असतो. कृष्णा, दुष्यंत, जयकांत, भक्ती हे मात्र चांगलेच खुश होतात. बाळजाबाई सांगते, आजपासून घरातील सगळी कामं तुम्ही करायची. पहाटे 5 वाजता उठायचं, घरामध्ये झाडझूड, त्यानंतर सडा, रांगोळी, घरातील सगळा स्वयंपाक,
नाश्ते, चहा, पाणी, घराची साफसफाई, गाईचं, गोठ्याचं, अंगणातलं, शेतातलं सगळी कामं तुम्ही दोघांनीच करायची, हीच तुमची शिक्षा असेल. आणि ही कामं जर केली नाही तर जेलमध्ये जायला तयार राहायचं. आता जेलची चक्की पिसायची की मग घरची कामं करायची, हा निर्णय तुमचा आहे. पूजा आणि समोरच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना ज्या घरची सत्ता हवी होती, ज्या घरावर त्यांना राज्य करायचं होतं, त्याच घरचा नौकर आणि नोकराणी बनून त्यांना आता सगळी कामं करावी लागणार आहे. बाळासाहेबांनी सुनावलेली ही शिक्षा सगळ्यांनाच आवडलेली असते. कृष्णासुद्धा यासाठी होकार देते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी पूजा आणि समोरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे आणि आता त्यांचं सगळं कटकारस्थान उघड झालं आहे. त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे, पण ते एवढ्या लवकर सुधारतील असं दिसत नाही. त्यांना आता घरातील नौकर आणि नोकरानी व्हायची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे कमीत कमी पुढील काही दिवस तर मजा येईल. जशी बाळासाहेबाईने गाव झाडलं तसं पूजा आणि समोरसुद्धा पुढील काही दिवस नौकर म्हणून राहतील आणि त्यांची फजिती पाहायला मजा येईल यात शंका नाही. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुसऱ्या दिवशी सकाळी बाळासाहेबाई, दुष्यंत, आढळराव, दलपत, जयकांत हे सगळे चहाची वाट पाहत बसलेले असतील. आढळराव हाका मारतील, अय पूजा सुनबाई, थोरली सुनबाई, चहा आणकी, कारण ती शेवटी आता घरची मोलकरीण आहे. पण तेथे कुणीही चहा आणणार नाही, पूजा काही चहा देणार नाही. तेव्हा जयकांत म्हणेल, काकासाहेब चहा तर लांब राहिला, पाणीसुद्धा वेळेवर मिळतं की नाही काय माहीत. आणि तेवढ्यात कृष्णा सगळ्यांसाठी चहा घेऊन येईल आणि म्हणेल, असं कसं मी चहाला वेळ होऊ देईल, पूजाने काम करो न करो मी माझ्या जबाबदाऱ्या नक्कीच पार पाडणार. त्यामुळे बाळासाहेब चिडेल आणि म्हणेल, कृष्णा हे चुकीचं आहे, ती पूजा कोठे, समर कोठे, त्यांना शिक्षा मिळाली ना, ही सगळी कामं त्यांची आहेत, त्यांनी ही कामं करायलाच पाहिजे. आणि तेवढ्यात पूजा आणि समर तेथे पोहोचतील. या दोघांनी नोकराचे कपडे घातलेले असतील. पूजाने एकदम साधी साडी, तसा तर तिचा मेकअप फुलच असणार आहे, तिचा चेहरासुद्धा उतरलेला असणार आहे. आणि बाळासाहेबाई या दोघांवर खूप चिडेल आणि म्हणेल, काही शिस्त आहे की नाही, रांगणे पाटलांच्या घरच्या नोकरांनी वेळेवर कामावर यायचं, सगळी कामं वेळेत करायची, कामांना उशीर झालेला मी खपवून घेणार नाहीये. पूजा आणि समर माना खाली घालून सगळं ऐकून घेतील आणि सगळेजण या दोघांकडेच पाहत असतील. आता पूजा आणि समर जे काही करताय ते खरंच करताय की नाटक करताय ते कळत नाहीये. पण आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये पूजाच्या चेहऱ्यावर एकही चुकीचं एक्सप्रेशन दिसलं नाही. खरंच तिला उपरती झाली आहे, तिला आपली चूक समजली आहे असंच दिसतंय. पण आता तिचा हा प्लॅनसुद्धा असू शकतो, कारण तिचा प्लॅन तर सगळ्यांना कळला होता. मग जेलमध्ये जाण्यापेक्षा काही दिवस नोकर म्हणून काम करायचं आणि त्यानंतर आपली कटकारस्थानं पुन्हा एकदा सुरू करायची, असा सुद्धा तिचा प्लॅन असू शकतो. मग आता पूजा आणि समर नोकर बनून घरात कसं काम करताय हे पाहायला मजा येणार आहे. आज न उद्या त्यांची कटकारस्थानं पुन्हा सुरू होतील, पण तोपर्यंत त्यांची नोकर म्हणून फजिती पाहायला मजा येईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.